Hi, good evening everybody. I welcome all of you once again to the classes of spoken English. As you know that in the last class we were talking about continuous tenses and today in this class आणि आज या क्लास मध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वर WH क्वेश्चन्स कशा पद्धतीने तयार केले जातात हे आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी सुरुवातीला स्ट्रक्चर लिहून दिले. बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. WH क्वेश्चन प्लस इज MR प्लस सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे आपलं स्ट्रक्चर आहे. दिस इज स्ट्रक्चर. तुम्हाला माहिती आहे का WH क्वेश्चन वर्ड कशाला म्हणायचं तर बघा जे शब्द आहेत कोणते व्हॉट वेअर विच व्हेन हाऊ हे जे शब्द आहे हे काय WH क्वेश्चन वर्ड आहेत. या ठिकाणी ते आपल्याला पुट करायचे असतात आणि बाकी स्ट्रक्चर आपलं तेच असतं आणि त्याच्यानुसार आपण क्वेश्चन्स तयार करतो. तर आज आपण माहिती का व्हॉट आणि व्हाय वर काही क्वेश्चन्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या सोबतच आपण आय डोंट नो आणि आय नो यांचा वापर कसा केला जातो या क्वेश्चन सोबत ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्ही फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी घेऊ आपण आता. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं तुम्ही म्हणताच नेहमी म्हणतो आपण डे टू डे लाईफ मध्ये दररोज म्हणतो म्हणजे एखादा दिवस नसेल म्हणेल पण आपण दररोज म्हणतो. तुम्ही सुद्धा विचारत असता ना प्रश्न दुसऱ्याला किंवा तू काय करतायस आपण म्हणतो कोणी तू काय करत आहेस किंवा तू काय करत आहे असं नेहमी म्हणतो आपण. कोणी भेटला आपल्याला तर तू काय करत आहे बरोबर आहे. तर हाच प्रश्न इंग्लिशमध्ये कसा विचारायचा तर कसं विचारणार माहिती का व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस काय म्हणायचं इंग्लिशमध्ये व्हॉट आर यू डुईंग. बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्या या ठिकाणी व्हॉट आर यू डुईंग व्हॉट आर यू डुईंग याचा अर्थ आहे तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस. म्हणतो ना आपण नेहमी म्हणतो व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस असं विचारायचा क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारायचं सवय लावायची. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तू काय बोलत आहेस किंवा तू काय सांगत आहेस तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं माहिती का व्हॉट आर यू सेइंग तू काय सांगत आहेस किंवा काय बोलत आहेस. व्हॉट आर यू सेइंग व्हॉट आर यू सेइंग तू काय सांगत आहेस किंवा काय बोलत आहेस याचा अर्थ काय तू काय बोलत आहेस. व्हॉट आर यू सेइंग. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये ठीक आहे मग तुम्ही विचारताच एखाद्या मित्राला तुमच्या किंवा तू आजकाल काय वाचत आहेस तर हाच क्वेश्चन इंग्लिशमध्ये कसा विचारायचा तू आजकाल काय वाचत आहेस. व्हॉट आर यू रीडिंग दिस डेज व्हॉट आर यू रीडिंग दिस डेज what are you reading these days याचा अर्थ काय तू आजकाल काय वाचत आहेस. व्हॉट आर यू रीडिंग दिस डेज तू आजकाल काय वाचत आहेस. या ठिकाणी तुम्ही माहिती का नाउ डेज पण लिहू शकता किंवा तू आजकाल काय वाचत आहेस. व्हॉट आर यू रीडिंग नाउ डेज अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल एखादा मुलगा आहे साधारण एखादा मुलगा आहे असा शांत बसलेला आहे मूड ऑफ आहे त्याचा सॅड दिसतोय उदास दिसतोय मग याचा अर्थ तो नाराज आहे खूप तरी काहीतरी विचार करत आहे. याचा अर्थ काहीतरी विचार पण करत असेल सांगता येत नाही. तर मग तुम्हाला त्याला विचारायचं आहे किंवा तू काय विचार करत आहेस तर हे वाक्य त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारणार. व्हॉट आर यू थिंकिंग तू काय विचार करत आहेस. व्हॉट आर यू थिंकिंग काय विचारायचं इंग्लिशमध्ये व्हॉट आर यू थिंकिंग तू काय विचार करत आहेस याचा अर्थ काय तू काय विचार करत आहेस. व्हॉट आर यू थिंकिंग. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की बा तू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस. एखादा मुलगा असेल त्याला काहीतरी आपल्याला सांगायचंय पण त्याचं सांगणं होत नाही तर मग आपण त्याला म्हणायचंय आपल्याला तू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार. व्हॉट आर यू ट्राइंग टू से व्हॉट आर यू ट्राइंग टू से याचा अर्थ काय तू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस. व्हॉट आर यू ट्राइंग टू से. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला काय करायचंय मी जसे क्वेश्चन घेतोय तसे तुम्हाला माझ्या मागे सुद्धा म्हणायचे तेव्हाच तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तू काय करण्याचा प्रयत्न करत आहेस तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार. तू काय करण्याचा प्रयत्न करत आहेस. व्हॉट आर यू ट्राइंग टू डू व्हॉट आर यू ट्राइंग टू डू याचा अर्थ काय तू काय करण्याचा प्रयत्न करत आहेस. व्हॉट आर यू ट्राइंग टू डू. आपण काही एक्झाम्पल्स आता इकडे घेऊ ठीक आहे. थोडीफार प्रॅक्टिस करायची तुम्हाला जास्त
जास्तच प्रॅक्टिस करा, थोडीफार नाही, जास्त प्रॅक्टिस. जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं चांगलं आहे, तेवढं चांगलं तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येईल. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय एखादा मुलगा आहे. आता आपण यूवर खूप सारे एक्झाम्पल्स बघितले. यू 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 म्हणजे तू, तूवर आपण खूप सारे प्रश्न विचारले एकमेकाला, बरोबर आहे, आतापर्यंत याच्या आधीच्या क्लासेसमध्ये. पण आपण मध्ये का हीवर प्रॅक्टिस केली. ही म्हणजे काय, तो. पुन्हा शी म्हणजे ती. त्यांच्यावर पण आपल्याला बोलावं लागेल की नाही, त्यावेळेस आपल्याला त्यांच्यावर सुद्धा बोलता येईल. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तो काय करत आहे. तो तुमचा एखादा मित्र आहे आणि मला तुम्हाला विचारायचं आहे तो काय करत आहे. तर मी तुम्हाला कसं विचारणार इंग्लिशमध्ये, तो काय करत आहे. तर इंग्लिशमध्ये कसं विचारणार बघा मी, एकदम सिंपल आहे. What is he doing? What is he doing? तो काय करत आहे. What he is doing? What is he? What is he doing? याचा अर्थ काय, तो काय करत आहे. What is he doing? आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर कसं म्हणणार मी, ती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, what she is. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला इज घ्यावं लागेल कारण हा क्वेश्चन आहे. what is she trying to say. ती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. what is she trying to say अशा पद्धतीने. आता आपण माहिती आहे का वायवर काही एक्झाम्पल्स बघू. कशावर, वायवर. हे तुम्हाला समजलं असेल नक्कीच, थोडीफार प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. आता या ठिकाणी समजा असं तुम्हाला असं म्हणायचं असतं की ती काय करण्याचा प्रयत्न करत आहे. ती काय करण्याचा प्रयत्न करत आहे. तर कसं म्हटलं असतं मी या ठिकाणी, व्हॉट इज शी ट्राईंग टू डू. ती काय, या ठिकाणी फक्त डू टाकला असता. ती काय करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट इज शी ट्राईंग टू डू. ती काय करण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीने. आता बघा या ठिकाणी वायवर काही क्वेश्चन बघू आपण. वायचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहित असेल, वाय म्हणजे का, बरोबर आहे. फर्स्ट एक्झाम्पल यावर बघू आपण. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय माझा एखादा मित्र आहे, माझे मित्र आहे, ते बाहेर गावून आले आणि माझ्या घरी आले. पुण्याला राहतात ते आणि माझ्या घरी आले समजा, आणि ते म्हणते मी जात आहे. तो काय म्हणे मला की वो जात आहे, मी आज जातो मी परत वापिस जातो, थांबत नाही. तर मी त्यांना म्हटलं तू का जात आहेस, थांब ना आजच्या दिवस, आज आला ना तू, आजच तर आले बाबा तुम्ही, थांब ना तू आज थांब. तू का जात आहेस. मला असं विचारायचं त्याला, तू का जात आहेस. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार, तू का जात आहेस. वाय आर यू गोईंग. तू का जात आहेस कसं विचारणार त्याला इंग्लिशमध्ये, वाय आर यू गोईंग. वाय आर यू गोईंग. याचा अर्थ काय, तू का जात आहेस. वाय आर यू गोईंग. तू का जात आहेस. तू आजच तर आला. यू केम टुडे ओनली. तू आजच आला. यू केम टुडे ओनली. तू आजच आला. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, यू केम टुडे ओनली. तू आजच आला. तू का जात आहेस. वाय आर यू गोईंग. तू का जात आहेस. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही इंग्रजी का शिकत आहे. तर मी तुम्हाला प्रश्न कसा विचारेल इंग्लिशमध्ये, तुम्ही इंग्रजी का शिकत आहे. व्हाय आर यू लर्निंग इंग्लिश. व्हाय आर यू लर्निंग इंग्लिश. व्हाय आर यू लर्निंग इंग्लिश. तुम्ही इंग्रजी का शिकत आहे. व्हाय आर यू लर्निंग इंग्लिश अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तू का हसत आहेस. व्हाय आर यू लाफिंग. तू का हसत आहेस. व्हाय आर यू लाफिंग. व्हाय आर यू लाफिंग. याचा अर्थ काय, तू का हसत आहेस. व्हाय आर यू लाफिंग. तू का हसत आहेस. म्हणतो ना कधी कधी एखादा मुलगा दिसतो, काही झालं असेल तो आपल्यावर हसतोय, तू का हसत आहेस. यात काय हसायसारखं आहे, काय विशेष हसायसारखं. तू का हसत आहेस अशा पद्धतीने. व्हाय आर यू लाफिंग. तुम्ही असं पण म्हणू शकता की तू माझ्यावर का हसत आहेस. व्हाय आर यू लाफिंग ॲट मी. तू माझ्यावर का हसत आहेस. व्हाय आर यू लाफिंग ॲट मी. बघा, व्हाय आर यू लाफिंग ॲट मी म्हणजे माझ्यावर, बरोबर. तू माझ्यावर का हसत आहेस. व्हाय आर यू लाफिंग ॲट मी अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तू माझ्या विरोधात का बोलत आहेस. तर मी कसं म्हणणार त्याला इंग्लिशमध्ये, तू माझ्या विरोधात का बोलत आहेस. व्हाय आर यू स्पीकिंग अगेन्स्ट मी. व्हाय
are you? Why are you speaking? Why are you speaking against me? Against me. तू माझ्या विरोधात का बोलत आहेस? तू असं का म्हणतोस? मला सांग, तू असं का म्हणतोस? तर मी कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? तू असं का म्हणतोस बरं? तू असं का म्हणतोस? व्हाय आर यू सेइंग सो? व्हाय आर यू सेइंग सो? तू असं का म्हणतोस? व्हाय आर यू सेइंग सो? व्हाय आर यू? व्हाय आर यू सेइंग? व्हाय आर यू सेइंग सो? तू असं का म्हणतोस किंवा तू असं का म्हणतेस असं पण म्हणू शकतो आपण. मुलगी असो मुलगा असो, तू असं का म्हणतेस, तू असं का म्हणतोस, व्हाय आर यू सेइंग सो? समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्हाला व्हॉट आणि व्हाय वर क्वेश्चन्स हे तयार करायचे. एकदम सिंपल आहे. थोडीफार प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण येईल नक्कीच 101%. आता आपण आय डोंट नो आणि आय नो वर काही एक्झाम्पल्स बघू. याचं तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे. ओके डन. स्क्रीनशॉट मारून घ्या. मी लगेचच याला पुसून घेतो आणि आपण आय डोंट नो आणि आय नो वर एक्झाम्पल्स बघू. स्क्रीनशॉट मारला तुम्ही? डन. पुसू मग? ओके. जो पण विद्यार्थी थोडीफार प्रॅक्टिस करेल ना, नक्कीच इंग्लिश बोलेल तो. तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची प्रत्येक तुम्हाला सांगतो मी. काय करायचं माहिती का? कॅमेरा असं समोर ठेवायचा. मोबाईल तर आहेच ना तुमच्याकडे? नक्कीच मोबाईल असणार. तुम्ही व्हिडिओ बघता म्हणजे मोबाईल आहेच तुमच्याकडे. मोबाईल असा आहे ना समोर ठेवायचा आणि क्वेश्चन्स नाही जे ना क्वेश्चन्स लिहिले ना तुम्ही, याला थोडंफार रिपिटेशन करायचं आणि मग मोबाईल समोर म्हणून बघायचंय. तुम्हाला जमते का? प्रॅक्टिस करायची, व्हिडिओ बनवायचं, कुठेही अपलोड करायचं. तुमचं एखाद्याचं हे असेल ना, काय म्हणतात त्याला, फेसबुकवर तुमची आयडी असेल, काही असेल, त्यावर अपलोड करायचं. मग दुसऱ्याचं काय जातंय? आपल्याला शिकायचं ना, मग करायचं अपलोड त्या ठिकाणी. चालू आहे आपली प्रॅक्टिस चालू आहे. नाहीतर आपण एखादा ग्रुप तयार करणारच आहोत, त्या ठिकाणी मग तुम्ही शेअर करा माझ्याकडे. ठीक आहे. हे सर्वच पुसून घेतो मी. आय डोंट नो आणि आय नो यावर आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत लगेचच. हे सर्व पुसून घेतो मी. ओके. म्हणजे कसं आपल्याला फ्री एकदम फ्रीली क्वेश्चन्स तयार करता येतील. परत पुसायचं काम पडणार नाही. ॲम आय राईट? हे बरोबर आहे का? बघा या आधीच्या क्लासमध्ये हा क्वेश्चन झाला का नाही आपला? ॲम आय राईट? हे बरोबर आहे का? ॲम आय राईट किंवा ॲम आय करेक्ट? हे बरोबर आहे का? अशा पद्धती. कोणतं वाक्य कुठं उपयोगी पडेल आपल्याला सांगता येत नाही, म्हणून माहिती का प्रॅक्टिस करत राहायची. बघा या ठिकाणी आता आय डोंट नो वर आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. आय डोंट नो, आय डोंट नो. हे फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मला माहित आहे तो माझ्या विरोधात का बोलत आहे. मला माहित आहे. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. आय नो वर नंतर बघू आपण, सुरुवातीला आय डोंट नो वर बघू. तर मला माहित नाही तो माझ्या विरोधात का बोलत आहे. आय डोंट नो. बघा कसे क्वेश्चन तयार करायचे. आय डोंट नो, तो माझ्या विरोधात का बोलत आहे, मला माहित नाही. आय डोंट नो, आय डोंट नो, आय डोंट नो, मला माहित नाही तो माझ्या विरोधात का बोलत आहे. हो, तो माझ्या विरोधात का बोलत. व्हाय ही इज स्पीकिंग अगेन्स्ट मी. तो माझ्या विरोधात का बोलत आहे. आय डोंट नो व्हाय ही इज स्पीकिंग अगेन्स्ट मी. स्पीकिंग अगेन्स्ट मी. मला माहित नाही तो माझ्या विरोधात का बोलत आहे. हे काय सिंपल सेंटेन्स आहे, स्टेटमेंट सेंटेन्स आहे, साधा सेंटेन्स आहे. ओके. याला क्वेश्चन मार्कची गरज नाही आहे. सेंटेन्स आहे. आय डोंट नो, मला माहित नाही. व्हाय ही इज स्पीकिंग अगेन्स्ट मी, मला माहित नाही तो माझ्या विरोधात का बोलत आहे. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मला माहित नाही माझा भाऊ आजकाल काय करत आहे. मला माहित नाही माझा भाऊ आजकाल काय करत आहे. तर मी कसं म्हणणार. आय डोंट नो, आय डोंट नो, मला माहित नाही माझा भाऊ आजकाल काय करत आहे. आय डोंट नो व्हॉट माय ब्रदर इज डूइंग. I don't know what my brother is doing these days. याचा अर्थ काय.
मला माहित नाही माझा भाऊ आजकाल काय करत आहे. आय डोंट नो व्हॉट माय ब्रदर इज डुईंग दिस डेज. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मला माहित नाही तिथे काय सुरू आहे. मला माहित नाही तिथे काय सुरू आहे. आता काही कोणी विचारतं आपल्याला, तुला माहिती आहे तिथे काय सुरू आहे, सांगायचं त्याला मला माहित नाही तिथे काय सुरू आहे. आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन देअर. व्हॉट्स गोइंग ऑन देअर, मला माहित नाही तिथे काय सुरू आहे. आय डोंट नो, आय डोंट नो, I don't know what's going on there. What's going on there. याचा अर्थ काय, मला माहित नाही तिथे काय सुरू आहे. आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन देअर. मला माहित नाही इथे काय सुरू आहे, तर कसं म्हणणार, आय डोंट नो व्हॉट्स गोइंग ऑन हिअर. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. मला माहित नाही, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, मला कळत नाही. मला कळत नाही, मला माहित नाही असं म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं, मला कळत नाही की ती मला रिप्लाय का देत नाही. मला कळत नाही ती मला रिप्लाय का देत नाही. बरेच दिवस झाले आम्ही खूप चांगलं बोलत होतो, गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड आहे. समजा तुमची एखादी गर्लफ्रेंड आहे, तुमची कोणाची असेल, फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी असेल, एखादा मुलगा असेल, त्यांचं अफेअर आहे चालू. तर मग एखादी मुलगी असेल, त्याला कंटिन्युअसली मेसेज करते एखाद्या मुलाला कंटिन्युअसली, आणि अचानक 2-3 दिवस झाले तिने मेसेजच केला नाही. मग त्या मुलाला कसं वाटेल, किंवा त्याला कळणार नाही, की मग तो म्हणेल मला कळत नाहीये की ती मला मेसेज का करत नाहीये, ती मला मेसेज का करत नाही, ती मला रिप्लाय का देत नाहीये. मला कळत नाही ती मला रिप्लाय का देत नाही. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, इंग्लिशमध्ये मला माहित नाही, मला कळत नाही, मला माहित नाही म्हणू शकतो. आय डोंट नो. मग तो म्हणेल आय डोंट नो, आय डोंट नो, आय डोंट नो. मला माहित नाही किंवा मला कळत नाही ती मला रिप्लाय का करत नाही. why she is not replying me. मला माहित नाही ती मला रिप्लाय का करत नाही. आय डोंट नो व्हाय शी इज नॉट रिप्लाइंग मी. अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल, मला माहित नाही तो खोटं बोलत आहे. मला माहित नाही तो खोटं बोलत आहे, नाहीतर मी त्याच्यासोबत गेलोच नसतो. मला माहित नाही तो खोटं बोलत आहे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, मला माहित नाही तो खोटं बोलत आहे. आय डोंट नो, आय डोंट नो. मला माहित नाही तो खोटं बोलत आहे. आय डोंट नो ही इज लाईंग. लाईंग म्हणजे खोटं बोलणे, बरोबर आहे. आय डोंट नो, मला माहित नाही तो खोटं बोलत आहे. आय डोंट नो ही इज लाईंग. अशा पद्धतीने. आता आपण माहिती आहे का आय नो वर एक्झाम्पल्स बघू. तुम्हाला आय डोंट नो समजलं असेल, आणि व्हाय हे व्हाय पण तुम्हाला क्वेश्चन्स जे घेतले आपण, व्हाय व्हॉट, हे तुम्हाला समजलं असेल नक्कीच, आय एम शुअर. आय डोंट नोचा यूज असा करायचा, आणि त्याच्या समोर अशा पद्धतीने व्हॉट व्हायचा यूज करायचा. ओके, इट्स व्हेरी इझी, सोपं आहे, फक्त थोडीफार प्रॅक्टिस करायची. आता आपण काही एक्झाम्पल्स इकडे घेऊ. ठीक आहे. आता आपण आय नो वर काही एक्झाम्पल बघू. ओके, आय नो. तुम्हाला माहित असेल आय नोचा अर्थ काय होतो. आय नो म्हणजे काय माहिती तुम्हाला. आय नो म्हणजे मला माहित आहे, मला माहित आहे. खरंच तुम्हाला माहित आहे काय, तर सर्व काही तुम्हाला माहिती आहे. आय नो, मला माहित आहे. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस असं म्हणायचं असतं की आय नो, मला माहित आहे तो काय करत आहे. आय नो व्हॉट ही इज डुईंग. आय नो व्हॉट ही इज डुईंग. मला माहित आहे तो काय करत आहे. आय नो व्हॉट ही इज डुईंग. व्हॉट ही इज डुईंग. मला माहित आहे तो काय करत आहे. आय नो व्हॉट ही इज डुईंग. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, मला माहित आहे तो काय योजना करत आहे तुम्हाला मारण्याची. मला माहित आहे तुम्हाला मारण्याची काय योजना करत आहे. तुम्हाला असं म्हणायचं मला माहित आहे तो काय योजना करत आहे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, एकदम सिंपल आहे बघा. आय नो व्हॉट ही इज प्लॅनिंग. मला माहिती आहे तो काय योजना करत आहे. आय नो व्हॉट ही इज प्लॅनिंग. नेक्स्ट एक्झाम्पल, एखादी मुलगी असेल, समजा एखादी मुलगी आहे आणि मला म्हणायचंय तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा कोणी असेल. फॉर एक्झाम्पल एक मुलगी आहे, मला म्हणायचंय मला माहिती आहे ती काय विचार करत आहे. मला माहित आहे ती काय विचार करत आहे. तर मी कसं म्हणाल इंग्लिशमध्ये, आय नो व्हॉट शी इज थिंकिंग. THINK, थिंकिंग.
मला माहिती ती काय विचार करत आहे. आता मला असं म्हणायचं, असं स्वतःला मला असं म्हणायचंय, मला माहिती ती माझ्याबद्दल काय विचार करत आहे. मला माहित आहे ती माझ्याबद्दल काय विचार करत आहे. तर मी कसं म्हणणार या ठिकाणी, आय नो आय नो आय नो what she is what she is thinking about me thinking about me about मी. मला माहिती ती माझ्याबद्दल काय विचार करत आहे. आय नो व्हॉट शी इज थिंकिंग अबाउट मी. मला माहित आहे ती माझ्याबद्दल काय विचार करत आहे. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला असं म्हणायचंय, तुम्ही कधी कधी म्हणू शकता असं की बा मला माहित आहे, आपण म्हणतो कधी कधी मला माहित आहे तो कसा आहे, मला माहित आहे तो कसा आहे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, आय नो हाऊ ही इज मला माहित आहे तो कसा आहे. या ठिकाणी तुम्ही असं पण म्हणू शकता की मला माहित आहे की ती कशी आहे. आय नो शी इज हाऊ, मला माहिती आहे ती कशी आहे. आय नो हाऊ शी इज. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, मला माहित आहे तो पैसे कमवत आहे. आय नो ही इज अर्न मनी. आय नो ही इज अर्निंग मनी असं म्हणतो आपण. मला माहिती आहे तो पैसे कमवत आहे. आय नो या मुली म्हणू शकतात, मुली म्हणू शकता हे वाक्य, मला माहिती आहे की तो पैसे कमवत आहे. आय नो ही इज अर्निंग मनी. ही इज अर्निंग मनी. आय नो ही इज अर्निंग मनी. मला माहित आहे तो पैसे कमवत आहे. याचा अर्थ आहे मला माहित आहे तो पैसे कमवत आहे. आय नो ही इज अर्निंग मनी. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. एकदम सोपे सेंटेन्स आहे आय डोंट नो आणि आय नो वरचे. आणि याआधी आपण जे एक्झाम्पल्स घेतले, व्हॉट वर आणि व्हाय वर जे क्वेश्चन घेतले, त्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसमध्ये कशी करायची, लिहून घ्यायचं, त्याला समोर ठेवायचं, त्याचे रिपिटेशन करायचं वारंवार. आणि यासोबतच तुम्हाला काय करायचं माहिती का, हे जे क्वेश्चन्स आहे ना, हे क्वेश्चन आणि सेंटेन्स असा मोबाईल तर असणार तुमच्याकडे 100% मोबाईल आहे, त्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताय, मोबाईल घ्यायचा, समोर ठेवायचा आणि तुम्हाला स्वतः ते म्हणता येतं का बघायचे कॅमेऱ्या समोर आणि म्हणायचे, रिपिटेशन करायचं, बोलायचं कॅमेरा समोर, असं उभं राहायचं आणि बोलायचं. आय नो मला माहिती आहे तो पैसे कमवत आहे. आय नो ही इज अर्निंग मनी. आय नो ही इज अर्निंग मनी. अशा पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला म्हणायचे आहेत. एकदम सिंपल आहे. मला माहिती आहे तो काय करत आहे. आय नो व्हॉट ही इज डुईंग. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल्स झालेले आपले, एक्झाम्पल्स नाही घ्यायचे, बाकी व्हिडिओ पाहत राहायचे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.